कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अभिराम, सुट्टी दिलीस ना तू? तू आता कामाला कुठे जातोयस? नाही, ते सगळे फंक्शन्स आटपलेत, तर विचार केला की ऑफिसला जाऊन जरा काम करून येतो। ठीक आहे, थोडा स्वतःलाही वेळ देत जा बाळा। जागीरदार आहेत का घरात? श्वेताची आई तुम्ही इथे? मग दुसरीकडे कुठे जायला हवं होतं सरोजनी ताई? मी मोठ्या आशेने श्वेताला तुमच्याकडे सोडून गेले होते। तुम्ही मला शब्द दिला होता की तुम्ही तिला न्याय मिळवून द्याल, आणि त्याच्या बदली आमच्या पदरात काय पडलं? मावशी, तू इथे काय करतेस? तू तर बोलूच नकोस। मला वाटलं होतं बहीण म्हणून तू तरी तिची बाजू घेशील, पण तू तिला घरातून हाकलून काढलंस। का बाजू घेतली नाही हे तुम्ही श्वेतालाच विचारायला हवं होतं ना। एक मिनिट, मुळात आम्ही इथे कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मागायला आलो नाही आहोत। आम्ही इथे फक्त माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जाब विचारायला आलोय, कळलं? मावशी, श्वेता, तुम्ही प्लीज शांत व्हा, आपण करू ना याच्यावरती काय। नको, या घरात श्वेतावर अन्याय झालाय। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, या घरातलं पाणी सुद्धा प्यायचं नाही आम्हाला। एक मिनिट, कसला अन्याय? श्वेताला तिच्या चुकीची शिक्षा मिळालेली आहे। ती या घरात राहून माझ्या सुनांना या घराच्या लोकांच्या अगेन्स्ट करत होती। हो, पण माझ्यावर ती वेळ कोणामुळे आली? तुमच्याचमुळे ना। जर सुरुवातीपासूनच तुम्ही मला लग्नाचं आमिष दाखवलं नसतं ना, तर मी मुळात कधीच या घरात आलेच नसते। श्वेताच्या बाबतीमध्ये जे काही घडले ते खरंच दुर्दैवीच आहे, पण यामध्ये लीला आणि अभिरामची काहीच चूक नव्हती, हे देखील सिद्ध झालंय ना आता। मग श्वेताने देखील हे सगळं मागे टाकून आयुष्याची नवीन सुरुवात करायला हवी ना। अशी कशी नवीन सुरुवात करायची माझ्या मुलीनी? सरोजिनी ताई, तुम्ही तिच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती म्हणून मी तिला इथे सोडून गेले होते, आणि काय करून ठेवलंय बघा तुम्ही तिचं। ही बघा काय अवस्था झाली आहे माझ्या मुलीची। तुम्ही या घरात तिचा छळ केलात, तिच्याकडून घरातली कामं करून घेतली, तिला बोल बोल बोललात, आणि धड तिला जेवायला सुद्धा दिलं नाही। अहो, मी किती खोटं बोलताय। जागीरदारांच्या घरी पाहुण्यांबरोबर असं कधीच वागलं जात नाही, आणि श्वेताला इथे कोणीही टॉर्चर केलेलं नाहीये। एक मिनिट आई, हे फक्त बोलायचं म्हणून बोलतायत? उलट या घरात माझ्यावर किती वेळा हात उगारला ते विचार सगळ्यांना। श्वेता, जे माझ्याशी कधी ना कधीतरी लग्न करतील अशी आशा ठेवून मी सगळं गप्पपणे सहन करत आले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। उलट माझा फक्त आणि फक्त अपमान झाला आहे, आणि या सगळ्यामध्ये एजेंनी कधीच माझी बाजू घेतली नाही। उलट ते मला लग्नाच्या हिंट्स देत राहिले सतत। बस श्वेता, आतापर्यंत तुम्ही खूप काही बोलला, ऐकून घेतलं आम्ही, पण माझ्या मुलावर जर काही खोटे नाटे आरोप लावलेत तर ऐकून घेतले जाणार नाहीत। ती खोटं बोलत नाहीये, खोटं तुम्ही बोलताय सरोजिनी ताई। अहो, तुम्ही आम्हाला लग्नाचं खोटं आमिष दाखवलं। एक तर तुमच्यामुळे माझ्या मुलीचं भर मांडवामध्ये लग्न मोडलं, आणि काहीही नातं नसताना तुम्ही तिला तुमच्या घरात ठेवून घेतलं। आता अशा या मुलीशी कोण लग्न करेल? तुमच्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। अहो, उलट तुम्हीच तर आम्हाला जाऊ दे आई, जाऊ दे। मी काय म्हंटल होतं तुला? आपल्या बोलण्याचा या कोणावरच काहीच परिणाम होणार नाहीये। जहागीरदार आहेत ग, यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो। यांना कधीच माझ्या आयुष्याची पर्वा नव्हती। उलट आपलं नाव वाचवण्यासाठी आणि बाबा आपण या मुलीसाठी काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी म्हणून फक्त मला यांनी या घरात ठेवून घेतलंय, बाकी काही नाही। अगं श्वेता, काय चाललंय तुझं? आम्ही तुला घरात ठेवून घेतलं कारण तू हट्टाला पेटली होतीस। तुझी आई तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल अशी आम्हाला तुम्ही भीती घातली होती, आणि काही बोलतेस का ग?
तू जितके दिवस या घरात होतीस तुझ्याशी कोणी वाईट वागलेलं नाहीये. तुला उपाशी ठेवलेलं नाहीये, तुझ्यावर हात उगारलेला नाहीये. उगाच खोटं बोलू नकोस. आणि हे जे तुझ्याशी कधीच वाईट वागलेले नाहीयेत. आणि काय म्हणालीस, एजेनी तुला हिट्स दिल्या? शी, मूर्ख मुलगी. हे बघ, पुरावे नसताना काही बोलू नकोस. इतक्या ठामपणे कशी बोलू शकतेस तू? पुराव्याची काय गरज आहे? हे सगळं माझ्या मुलीने भोगलेलं आहे. वहिनी, तुमची बहीण तर सगळ्यांच्या पुढची निघाली हो. ती चक्क एजंटवर आरोप करतेय. एजंट आता काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न हे करावंच लागेल, नाहीतर आम्ही पोलिसात जाऊ. एक मिनिट, हे तुम्ही आता ब्लॅकमेलिंग करताय. तुमच्या मुलीशी मी कधीच लग्न करणार नाही. आणि माझ्या घरी येऊन तुम्ही माझ्यावर खोटे आरोप लावू शकत नाही. आणि तुम्ही काय पोलिसांना फोन करणार? पोलिसांना मीच फोन करून इथे बोलवतो. नो नो एजेंट, तुम्ही असा मूर्खपणा करायचा नाहीये. हे बघा, जसं आमच्याकडे आम्ही खरं बोलतो याचा काही पुरावा नाहीये ना, तसंच तुमच्याकडे सुद्धा मी खोटं बोलते याचा काही पुरावा नाहीये. कळलं ना? पण आमची बाजू खरी आहे म्हणून मला कंप्लेंट करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझं काहीही ऐकणार नाही. आई, जर एजेंना माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मला सुद्धा जगण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. असंही माझ्या आयुष्याची वाट लागलीच आहे. मग आता जगून तरी काय उपयोग? श्वेता, व्हॉट द हेल इज रॉंग विथ यू? काय केलं तू? हे पाणी आणा. पाणी आण, मिठाचं पाणी आण. कॉल द ॲम्ब्युलन्स. हेच तर हवं होतं मला. हे जे तुमच्याशी लग्न करता आलं नाही, पण तुमच्या मिठीत मरता येतंय मला. What's wrong with you? डॉक्टरना फोन करा लवकर. पाणी पी. ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स. श्वेता, श्वेता. लीला हळूहळू का होईना सासरी रमते. याचे खूप चांगले आहेत, लीलाला समजून घेतात. माझ्या रेऊलाही असाच समजूतदार जोडीदार मिळायला हवा. तिचं हे सगळं असं छान मार्गी लागायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.